आपल्या घरातीलच या वस्तूचा वापर करून खत तयार करून जर तुम्ही कढीपत्त्याच्या झाडाला दिले तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड हिरवेगार आणि घनदाट होण्यासाठी ही मदत होईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण कढीपत्त्याच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाच्या वाढीसाठी खत कोणते द्यायचे, तसेच झाडाची काळजी कशी घ्यायची, झाडासाठी लागणारा सूर्यप्रकाश, पाणी या सगळ्या विषयाची माहिती आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। कढीपत्त्याच्या झाडाच्या वाढीसाठी आज आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या या तांदळाचा वापर हा करणार आहोत। खत तयार करण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या तांदळाचा वापर हा करू शकता। तांदळामध्ये अशी खूप सारी सूक्ष्म पोषक तत्वे असतात ज्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच, पण झाडावरची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची, हिरवीगार, चमकदार होण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। तर याच्यापासून खत तयार करण्यासाठी 3 ते 4 चमचे हे जे तांदूळ आहेत ते 1 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 4 ते 5 दिवस हे असेच भिजत ठेवायचे आणि 5 दिवसानंतर आपण हे जे खत तयार होईल त्याचा वापर हा झाडासाठी करणार आहोत। 5 दिवसानंतर तयार झालेल्या खताचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पुढे पाहणार आहोतच। कढीपत्त्याच्या झाडाच्या वाढीसाठी याला खते देण्याबरोबरच झाडाला दिवसभर भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील तितकेच महत्त्वाचे असते, कारण झाडाला मिळणाऱ्या या सूर्यप्रकाशाच्या माध्यमातूनच प्रकाश संश्लेषणाचे काम हे होत असते। त्यामुळे आपल्या झाडाची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची, हिरवीगार होण्यासाठी ही मदत होत असते। त्यामुळे जेव्हा आपण कुंडीमध्ये हे कढीपत्त्याचे झाड लावतो तेव्हा ते अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला भरपूर असे ऊन मिळेल। कढीपत्त्याच्या झाडाची वाढ होऊन तो हिरवागार, घनदाट होण्यासाठी या झाडाची अधूनमधून ही छाटणी करावी, म्हणजे झाडाच्या ज्या उंच वाढलेल्या फांद्या असतात त्या वरच्या बाजूने थोड्या कट करायच्या। असे केल्यामुळे त्या फांदीवरती अजून खूप साऱ्या ह्या फांद्या तयार होतात आणि आपलं जे झाड आहे ते घनदाट होण्यासाठी ही मदत होते। तुम्ही ते पाहू शकता। अशा प्रकारे वरच्या बाजूचे शेंडे हे कट केल्यामुळे त्या ठिकाणी खूप साऱ्या अशा ह्या फांद्या तयार होतात। बऱ्याच वेळा आपण पाहतो या कढीपत्त्याच्या कोवळ्या पानावरती काळ्या रंगाची ही कीड पडते किंवा पाने ही मुरडल्यासारखी दिसतात, तर अशा वेळेस झाडावरती हा नीम तेलचा हा स्प्रे करावा किंवा आपल्या घरामध्ये ज्या लसणाच्या साली असतात त्याच्यापासून पाणी तयार करून जरी त्याचा स्प्रे केला तरी देखील हा खूप चांगला होतो। कीड जर कमी प्रमाणामध्ये असेल तर ती जी पाने आहेत ती काढून टाकावी, म्हणजे इतर पानावरती ती कीड ही लागणार नाही। कढीपत्त्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी अशा प्रकारे घरगुती खते देण्याबरोबरच 1.5 ते 2 महिन्यातून एकदा शेणखत, गांडूळ खत यासारख्या खतांचा देखील हा वापर करावा, कारण त्या खतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते आणि ज्या झाडावरती फक्त पाने येतात त्या झाडांसाठी नायट्रोजनयुक्त जे खत आहे ते अतिशय चांगले असे आहे। 5 दिवसानंतर आपण हे जे तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्याचा रंग अशा प्रकारे बदललेला दिसून येईल, म्हणजे आपले हे जे खत आहे ते तयार झालेले आहे। आता हे जे तयार झालेले खत आहे त्याचा वापर देखील डायरेक्ट झाडाला तसा न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच आपण याचा वापर झाडाला करणार आहोत, कारण तयार झालेले खत हे थोडे स्ट्रॉंग असते त्यामुळे झाडाला नुकसान होण्याची शक्यता असते। तर अशा प्रकारे हे जे खत तयार झालेले आहे ते 1 मग असेल तर त्याच्यामध्ये अजून 2 मग पाणी मिक्स करून नंतरच या खताचा वापर आपण झाडाला करणार आहोत। कढीपत्त्याच्या झाडाच्या कुंडीतील माती देखील दर 15 ते 20 दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची, त्यामुळे माती ही भुसभुशीत होते आणि अशा मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहतो। झाडांच्या मुळापर्यंत हा ऑक्सिजन पोहोचला गेल्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते, साहजिकच आपले झाड देखील हे चांगले वाढते आणि अशा भुसभुशीत मातीमध्ये आपण जी खते देतो ती देखील मातीमध्ये ही व्यवस्थित मिक्स होऊन झाडाला चांगला असा फायदा होतो। कढीपत्त्याच्या झाडाला पाणी देताना देखील अगदीच कमी किंवा जास्त न देता कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहील इतपत पाणी द्यावे। पाणी देताना कुंडीतील माती चेक करून, म्हणजे वरच्या बाजूची 1.5 ते 2 इंच माती ही कोरडी होईल तेव्हाच या झाडाला हे पाणी द्यावे आणि जेव्हा झाडाला पाणी द्याल तेव्हा झाडाच्या शेवटच्या मुळापर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचेल इतपत भरपूर असे हे पाणी द्यायचे। आता आपण हे जे तांदळापासून लिक्विड खत तयार केलेले आहे त्याचा वापर करण्यापूर्वी कुंडीतील माती थोडी हलवून मोकळी करायची आणि ही जी आपण लिक्विड खते झाडाला देतो तेव्हा
कुंडीतील जी माती आहे ती थोडी कोरडी असेल तेव्हाच हे खत द्यावे. आणि हे खत देताना एका झाडासाठी म्हणजे 10 ते 12 इंचाच्या एका कुंडीसाठी 1.5 ते 2 मग एवढ्या प्रमाणामध्ये या खताचा वापर हा करायचा आहे. तुम्ही पाहाल काही दिवसामध्येच कढीपत्त्याच्या झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडे हिरवेगार घनदाट झालेले तुम्हाला दिसून येईल. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.